सो हाय एवरीवन, वेलकम टू दी फार्मसी ॲडमिशन सिरीज. सो गाइस, जेवढे पण मुलं फर्स्ट इयर ऑफ बी फार्मसी और फार्म डीला अप्लाय करतायत त्या सगळ्या मुलांसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आपल्याला CEDCने प्रोव्हाइड केली आहे. CEDCने फायनली आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ह्या डिक्लेअर केलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण आपले रँक्स चेक करू शकतो. नक्की आपल्याला किती रँक मिळाला आहे, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे हे आपण रँक्स चेक करू शकतो. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. बट त्या मेरिट लिस्टमध्ये मल्टिपल रँक्स दिलेले असतात, भरपूर साऱ्या प्रकारचे रँक दिलेले असतात. आता त्याच्यामधनं तुम्हाला कोणता रँक कन्सिडर करायचा आहे तुमच्या ॲडमिशनसाठी, कॉलेजची लिस्ट कुठल्या रँकनी कन्सिडर करून बनवायची, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात पहिले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करण्यासाठी तुम्हाला यावं लागेल फार्मसीच्या ॲडमिशन पोर्टलवर. ह्या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. ह्यावर आल्यानंतर इकडे तुम्हाला चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस हा तुम्हाला ऑप्शन दिलेला असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करायला येईल. खाली तुम्हाला ॲप्लिकेशन ID, तुम्हाला जेव्हा तुम्ही रजिस्टर केलं होतं तर त्यावेळी तुम्हाला एक ॲप्लिकेशन ID मिळाला असेल, ज्याची स्टार्टिंग PH26 पासून होते. तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवरती पण तो ID तुम्हाला मेन्शन करून दिलेला असेल. तर ती ID तुम्हाला ह्या इथे पेस्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे एंटर करून तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही सबमिट केलं तर तुमच्यासमोर तुमची एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अशा प्रकारे ओपन होईल. आता ह्या इथे मी एक डमी मेरिट लिस्ट ओपन केलेली आहे तुम्हाला एक एक्झाम्पल शो करण्यासाठी. आता ह्या मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं ॲप्लिकेशन ID मेन्शन करून दिलेलं असेल. त्याच्यानंतर कॅन्डिडेट फुल नेम, तुमचं पूर्ण नाव काय आहे, तुमचं पूर्ण नाव हे ते मेन्शन करून दिलेलं असेल. तर पूर्ण नाव तुम्ही नीट चेक करा, कारण की जर तुमच्या कॅन्डिडेट नेममध्ये काही पण मिस्टेक असेल तर तुम्हाला पुढे जाऊन ॲडमिशन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळे जर काही मिस्टेक असेल तर हे तुम्ही ग्रीव्हन्सेसमध्ये चेक करू शकता, म्हणजे करेक्ट करू शकता. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जेंडर चेक करून घ्या, कॅन्डिडेटचं टाईप A, टाईप B, कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर कॅटेगरी, तुमची कुठली कॅटेगरी आहे ही पण ह्याच्या मेन्शन करून दिलेली असेल. कॅटेगरी आणि कॅटेगरी फॉर ॲडमिशन ह्या इथे कॅटेगरी फॉर ॲडमिशन पण दिलेलं असेल. तर हे सगळं चेक करून घ्या. इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेली असेल तर ते पण तुम्ही करेक्ट दिली आहेत की नाही, इथे जे पण मेन्शन आहे, जेवढे पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत हे सगळे करेक्ट आहेत की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. आता काही जणांच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये कॅटेगरी फॉर ॲडमिशनच्या समोर जर तुमची कुठली पण रिझर्व कॅटेगरी असेल तर काही जणांच्या ह्याच्यामध्ये इथे डॉलरचे सिम्बॉल आला असेल किंवा इथे हॅशचा सिम्बॉल ह्या इथे आलं असेल. ह्याचं रिझन काय, तर बघा, जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरीच्या डॉक्युमेंट ची रिसिप्ट अपलोड केली असेल, तुमच्याकडे आता ओरिजिनल डॉक्युमेंट नव्हतं बट त्याची तुम्ही रिसिप्ट अपलोड केली असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या समोर डॉलर किंवा हॅशचा सिम्बॉल तुम्हाला बघायला मिळू शकतो. आता जर तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट आलं असेल तर हे तुम्ही ग्रीव्हन्सेसमध्ये अपलोड करू शकता. ग्रीव्हन्सेस मी ज्यावेळी व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत ओपन तर नाही झालं आहे, बट जसंही ओपन होईल मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती मी तुम्हाला सांगेन. त्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, हे तुम्ही जॉईन करून ठेवा. सो इथे जेवढे पण तुमचे डिटेल्स आहेत हे सगळे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत. तुमच्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेले असतील, तुमचे म्हणजे 12वीचे स्कोर किती आहेत, त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटाईल किती आहेत हे सगळं तुम्हाला दिलेलं असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला सगळ्यात मेन इम्पॉर्टंट तुमचे रँक्स मेन्शन करून दिलेले असतील. आता ह्या इथे आपल्याला मल्टिपल टाईपचे रँक्स दिले. आता ह्याच्यापैकी कुठला रँक काय इंडिकेट करतो, कुठल्या रँकचा नक्की काय मिनिंग आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि ह्याच्यापैकी कुठला इम्पॉर्टंट रँक आहे, म्हणजे कुठला रँक आपल्या ॲडमिशनसाठी कन्सिडर होणार आहे ते पण मी तुम्हाला हे सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण रँक समजून घेऊया. सगळ्यात पहिले आपल्याला दिलं स्टेट जनरल मेरिट नंबर. स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजेच काय, की ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं जेवढ्या पण मुलांनी फार्मसीचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्यांचं सगळं कंप्लीट झालं आहे, त्या मुलांपैकी तुमचा रँक किती आला आहे तर तो रँक तुम्हाला हे दिलेला असेल. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधल्या मुलांपैकी तुमचा रँक किती आला आहे हा रँक तुम्हाला दिलेला असेल, म्हणजे ह्या पर्सेंटाईलवर एवढा रँक तुम्हाला आलेला आहे. आता हा तर एक डमी मेरिट लिस्ट आहे, तर त्याच्यामुळे पर्सेंटाईल आणि रँकमध्ये थोडेफार डिफरन्स असू शकतात, आणखी थोडंफार मी प्रायव्हसी रिझन्समुळे एडिट केलं आहे. आता त्याच्यानंतर खाली आपल्याला दिलं आहे युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. युनिव्हर्सिटी म्हणजेच काय, की तुमची जी पण होम युनिव्हर्सिटी असेल, जसे की ह्या कॅन्डिडेटची अमरावती ही होम युनिव्हर्सिटी आहे, तर ह्या कॅन्डिडेटच्या अमरावती युनिव्हर्सिटीमधनं जेवढं पण मुलांनी फार्मसीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामधनं ह्या कॅन्डिडेटचा एवढा रँक आला आहे. सो जर तुमची मुंबई ॲज अ होम युनिव्हर्सिटी असेल किंवा पुणे ॲज अ होम युनिव्हर्सिटी असेल, तर तुमच्या होम युनिव्हर्सिटीमधनं तुमचा रँक किती आला आहे, त्या होम युनिव्हर्सिटीमधल्या किती मुलांनी फार्मसी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि त्याच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक तुम्हाला दिलेला असेल. त्याच्यानंतर खाली तुम्हाला दिला आहे स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर. स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजेच काय, की जर तुम्ही कुठल्याही रिझर्व कॅटेगरीमधनं असाल, जसे की हा कॅन्डिडेट विजय कॅटेगरीमधनं बिलॉंग करतो, तर ह्या कॅन्डिडेटच्या विजय कॅटेगरीमधनं
ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं अजून जेवढी पण मुलं ह्या कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असतील तर त्यांच्यामधनं ह्या कॅन्डिडेटचा एवढा रँक इथे आलेला आहे. सो जर तुमची OBC कॅटेगरी असेल किंवा SC ST किंवा SC BC अशी कुठली पण कॅटेगरी असेल तर त्या कॅटेगरीमधनं ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं जेवढी पण मुलं आहेत त्यांच्यामधनं तुमचा किती रँक आला तर तो रँक दिलेला असेल. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर तुमच्या होम युनिव्हर्सिटीमधनं तुमच्या कॅटेगरीची जेवढी पण मुलं असतील त्यांच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक तुम्हाला इथे दिलेला असेल. त्याच्यानंतर TFWS मेरिट नंबर जर तुम्ही TFWS मधनं अप्लाय केलेला असेल तर त्याच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक दिलेला असेल. आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया मेरिट नंबर म्हणजे जर तुम्ही नीट एक्झाम थ्रू अप्लाय केलेला असेल तर त्या पूर्ण जेवढ्या पण मुलांनी नीट एक्झाम थ्रू अप्लाय केला आहे त्याच्यामधनं तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक तुम्हाला ते दिलेला असेल. आता जर तुम्ही नीट एक्झाम दिलेली असेल तर ह्याची तुम्हाला नीट असं लिहून येईल. बट जर तुमची MST CETच एक्झाम दिली असेल म्हणजे नीटची एक्झाम नसेल दिली तरी पण तुम्हाला हा रँक इथे दिलेला असेल. म्हणजे MST CETच्या एक्झामवरनं ऑल इंडिया तुमचा किती रँक आला आहे तर तो रँक तुम्हाला ते दिलेला असेल. सो जर तुम्ही नीटची एक्झाम दिलेली असेल तरच तुमचा ऑल इंडिया मेरिट नंबर हा इम्पॉर्टंट आहे. बाकी जर तुम्ही नीटची एक्झाम नसेल दिली तर ऑल इंडिया मेरिट नंबर एवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे. आता ह्याच्यामधनं हे जेवढे पण रँक्स दिले आहेत ह्याच्यामधनं कुठला रँक आपल्या ॲडमिशनसाठी कन्सिडर होणार. सो बघा जर तुम्ही MST CETच्या बेसवरनं ॲडमिशन घेत असाल तर ह्या इथे हा जो स्टेट जनरल मेरिट नंबर दिले ना हा स्टेट जनरल मेरिट नंबर हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ह्या स्टेट जनरल मेरिट नंबर थ्रूच तुमचं ॲडमिशन होणार आहे. तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल OBC SC BC SC ST VGNT कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल बट ह्या मेरिट नंबर थ्रू स्टेट जनरल मेरिट नंबर थ्रूच तुमचं ॲडमिशन होणार आहे. तुम्ही असं म्हणत असाल की दादा माझी कॅटेगरी विजय कॅटेगरी आहे तर मी ह्या रँकला कन्सिडर करून मी माझी कॉलेज लिस्ट बनवू का. नाही. जरी तुमची विजय कॅटेगरी असेल किंवा जरी तुमची कुठलीही कॅटेगरी असेल तरी पण तुम्हाला ह्या स्टेट जनरल मेरिट नंबरला कन्सिडर करूनच तुमची कॉलेजची लिस्ट बनवायची आहे. आता स्टेट जनरल मेरिट नंबरचा काय इम्पॉर्टन्स आहे तेच एक्सप्लेन करण्यासाठी मी तुमच्यासमोर आता कट ऑफ लिस्ट ओपन केली आहे. ही एक लास्ट इयरची कट ऑफ लिस्ट आहे. लास्ट इयरच्या कॅपराऊंड 1ची ही कट ऑफ लिस्ट आहे आणि ही कट ऑफ आपण बघतोय बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीचे जे मुंबईचं वन ऑफ दी मोस्ट म्हणजे एक टॉप मोस्ट कॉलेज आहे बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. तर त्याचे हे कट ऑफ्स आहेत. हे गव्हर्नमेंट एडेडचे कट ऑफ्स आहेत आणि हे अनएडेडचे कट ऑफ्स आहेत. तुम्हाला माहिती असेल बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गव्हर्नमेंट एडेडची पण ब्रांच आहे आणि अनएडेडची पण ब्रांच आहे. आता ह्या टेबलमध्ये आपल्याला सगळे कट ऑफ दिलेले असतात. तुम्हाला माहिती आहे इथे आपल्याला म्हणजे ओपन कॅटेगरीचं कट ऑफ आपल्याला इथे दिलं आहे पर्सेंटाईल वाईज. हे बघा ब्रॅकेटमध्ये आपले पर्सेंटाईल वाईज कट ऑफ असतात आणि वरती आपल्याला रँक्स दिलेले असतात. तर इथे आपल्याला SC म्हणजे ST कॅटेगरीचे इथे आपल्याला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिले आहेत. विजय कॅटेगरीचे आपल्याला पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिले आहेत. असे आपल्याला प्रत्येक कॅटेगरी वाईज पर्सेंटाईल वाईज कट ऑफ दिलेले आहेत. बट तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल हे जे वरती रँक्स आहेत हे रँक्स पण कॅटेगरी वाईज आहेत का. म्हणजे हे जे रँक आहेत ही ST कॅटेगरीची रँक आहे का. ही विजय कॅटेगरीची 542 ही विजय कॅटेगरीची रँक आहे का. नाही. हे कॅटेगरी वाईज रँक नाही आहेत. हे स्टेट जनरल मेरिट नंबर आहेत. इथे ओपनचे इथे जे तुम्हाला रँक दिलेत ना ही क्लोजिंग रँक आहे. ही कॅपराऊंड 1ला ह्या रँकवर ॲडमिशन क्लोज झालं होतं तर ही जी क्लोजिंग रँक आहे ही स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. अगेन SC कॅटेगरीचे इथे पण ही जी तुम्हाला क्लोजिंग रँक दिली आहे ही पण कुठली कॅटेगरी वाईज रँक नाही आहे. ही काय SC कॅटेगरीची रँक नाही आहे. ही तुमची स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. अगेन इथे पण ST कॅटेगरीची इथे पण ही STची रँक नाही आहे. ही स्टेट जनरल मेरिट नंबर आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबरच कन्सिडर करायचा आहे. ह्या पॉईंटला भरपूर मुलं काय मिस्टेक करतात माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपण ह्याच मेरिट लिस्टच्या अकॉर्डिंग एक आपण एक्झाम्पल घेऊया. आता हा कॅन्डिडेट आहे ह्याची कॅटेगरी विजय आहे. हा विजय कॅटेगरीचा मुलगा आहे. तर हा मुलगा काय करेल की मेरिट लिस्ट चेक करताना बघतात की अरे वा माझी कॅटेगरी वाईज रँक किती आहे 167 म्हणजे एवढी रँक आली आहे म्हणजे मला नक्कीच ॲडमिशन मिळेल. तर ती मुलं कट ऑफ चेक करताना कट ऑफ लिस्टमध्ये येतात. ही ते विजय कॅटेगरी बघतात आणि ते बघतात अरे वा इथे विजय कॅटेगरीची क्लोजिंग रँक तर किती आहे 542. आपली रँक किती आहे 167. म्हणजे आपल्याला बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये गव्हर्नमेंट एडेडमध्ये आपल्याला विजय कॅटेगरीमधनं आरामात ॲडमिशन मिळेल. इथे जरी क्लोजिंग कट ऑफ पर्सेंटाईल बेस कट ऑफ 98 पर्सेंटाईलवर ॲडमिशन क्लोज झालं असेल बट तरी माझी रँक तर एवढी आहे ना 167 आणि इथे तर 542वर ॲडमिशन क्लोज होतं आहे म्हणजे माझं ॲडमिशन लगेच होईल अशी पण काही मुलं करतात. बट हे टोटली चुकीचं आहे. तुम्हाला कधी पण ही रँक कन्सिडर नाही करायची आहे. तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबर कन्सिडर करायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगच तुम्हाला बघायचं आहे की आपल्या स्टेट जनरल मेरिट नंबरच्या अकॉर्डिंग आपल्याला ॲडमिशन मिळते का
तेच आपल्याला चेक करायचं आहे आणि त्याच प्रकारे तुम्हाला कट ऑफ लिस्ट चेक करायची आहे। इथे जेवढी पण तुम्हाला कॅटेगरी दिलेली असेल SC BC कॅटेगरी ही इथे पण तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबर दिला आहे। अगेन एल ओपन लेडीजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत असाल, जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट असाल तर तरी पण इथे तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर दिलेला असतो। हा काय एल ओपनचा कट ऑफ नाही आहे, स्टेट जनरल मेरिट नंबर आहे। अगेन TFWS वगैरे इथे पण तुमचे स्टेट जनरल मेरिट नंबर आहेत। आता ह्या केसमध्ये जर तुम्हाला माहिती नसेल की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, काय करायची, तर त्यासाठी तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता। ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये मी तुम्हाला प्रॉपर तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग आणि तुमच्या पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग, जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देऊ। काही मुलं ते PWD किंवा डिफेन्समधनं असतील तर PWD आणि डिफेन्सचं पण रिझर्वेशन कन्सिडर केलं जातं। तर तुमच्या रँकच्या अकॉर्डिंग आणि पर्सेंटेजच्या अकॉर्डिंग जी पण तुमची कॅटेगरी असेल त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला एक परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवून देऊ, जे तुम्ही कॅप राऊंड 1मध्ये कॅप राऊंड 2मध्ये अपलोड करू शकता। सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। आता ह्या केसमध्ये भरपूर मुलांचे प्रश्न असतील, दादा मग ह्या इथे हे जे रँक्स दिलेत आपल्याला, ह्या रँकचा काय उपयोग आहे, हे रँक्स कधी कन्सिडर करायचे? बघा, हे जे रँक्स आहेत ना हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी दिले आहेत, ठीक आहे, बट मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या ॲडमिशनसाठी हाच रँक तुमचा कन्सिडर होणार आहे। आय होप हे समजलेलं असेल। आता ह्याच्यानंतर तुमची आता ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड सुरू झाला आहे। ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड तुमचा असणार आहे 28 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत। म्हणजे ह्या टाईम पिरियडमध्ये जर तुमच्या ह्या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये काही पण तुमच्या पर्सनल डिटेल्समध्ये किंवा कुठल्याही डिटेल्समध्ये मिस्टेक असेल तर हे तुम्ही करेक्ट करू शकता। जेव्हा तुम्ही फार्मसीच्या पोर्टलवर लॉग इन कराल ती तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करायचं ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता। आत्ता ज्या टायमाला मी व्हिडिओ बनवतो तेव्हा तरी ऑप्शन नाही आला आहे, बट जर ओपन होईल म्हणजे जेव्हा पण ओपन होईल मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मी तुम्हाला सांगेन। आणि त्याच्यानंतर तुमची एक फायनल मेरिट लिस्ट येणार। फायनल मेरिट लिस्ट तुमची 3 सप्टेंबरला रिलीज होणार आहे आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जे तुम्हाला रँक्स दिलेले असतील हे तुमचे फायनल रँक्स असणार आहेत आणि त्याच रँकच्या बेसिसवर तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायची आहे। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये रँक्सचे डिफरन्स असणार आहेत। आता जी तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये स्टेट जनरल मेरिट रँक आलेला असेल तर तोच रँक थोडाफार इन्क्रीज होऊन तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये बघायला मिळेल। तर फायनल मेरिट लिस्टचा रँक हा तुमचा फायनल असणार आहे। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। जर अजून पण तुम्हाला काही पण डाऊट असेल तर मला ते तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। बाकी हे कुठले कुठले रँक्स आहेत आणि कुठले इम्पॉर्टंट रँक आहे हे तुम्हाला समजलेलं असेलच। बाकी तुमचा स्टेट जनरल मेरिट नंबर किती आहे हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि किती तुम्हाला पर्सेंटेज मिळाले ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। बाकी जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले आहेत आणि एक मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड केला आहे। त्या व्हॉट्सअप नंबरवर जस्ट एक मेसेज टाका की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग। त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला फार्मसी काउन्सिलिंगचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला शेअर करेन, तर ते तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता। सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बघू।